हाय हॅलो नमस्ते, मी सुजाता. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज वार आहे बघा, रविवार. आणि सकाळच्या आता 10:15 वाजत आलेत. आजच्या दिवसाची सुरुवात आपण ब्लॉगची सुरुवात 10:15 वाजता केल्या. आज बनवणार आहे बघा मी धपाटे, मिक्स पिठाचे धपाटे बनवणार आहे. दाखव त्याच्यासाठी काय काय साहित्य आहे ते. धपाट्यांच्यासाठी मी पहिल्यांदा भरपूर सारी अशी फ्रेश कोथिंबीर घेतल्या, लसूण घेतलाय भरपूर सारा, आणि ठेचा आपण बनवलेला परवा, ठेच्याची रेसिपी आहे आपल्याकडं. ठेचा आणि पीठ मिक्स पिठामध्ये गहू, ज्वारी आणि तांदूळ आणि उडदाची डाळ असं मिक्स पीठ आहे. हे सगळं एकत्र करून आपण त्याचे धपाटे बनवणार आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी ही कोथिंबीर घेतल्या, त्याच्यात मी ठेचा घेणार आहे आता, आणि लसूण मी चेचून घेणार आहे. लसूण घेतला भरपूर सारा. लसूण टाकून आपण घेऊया याच्यात सगळं. नव्याची फोडणी सगळ्यांनी केले रे, आणि केले गंगाचं ठेचा घेऊया आपण याच्यात टाकून. खरडा हळद, आणि मीठ. आता ह्याच्यात आपण पीठ सगळं मिक्स करून घेऊया. ही मिक्स आपण पीठ सगळं चाळून घेऊया. त्याच्यात ज्वारी, तांदूळ, गहू आणि उडदाची डाळ अशा डाळीपासून हे मिक्स धपाट्यांचं पीठ आपण बनवलेलं आहे. सगळे पिठात ही मिक्स करून घेऊया याच्यात, मळून घेऊया. पुष्पा बोलते कसले एक संद सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि थोडं जरा भिजवत ठेवायचं पीठ. आपण पाणी थोडं वापरायचं, एकदम पातळ गोळा बनवायचा नाही याचा. असा गोळा आपला धपाट्यांचा बनवून तयार आहे. थोडा वेळ जरा भिजवत ठेवायचं हे पीठ, आणि मग नंतर याची धपाटे आपण बनवायची. हे बघा, गोळा बनवून आपला तयार आहे. भरपूर सारी कोथिंबीर, त्याच्यात ओवा मी घातलेला नाही, ऑप्शनल आहे. ओवा जर तुम्हाला आवडत असला तर तुम्ही घालू शकता, म्हणजे पोटाचा त्रास होत नाही. बनवून तयार आहे. आता ही मी तव्यात टाकून घेणार. आता तव्यावरती तेल टाकून घ्यायचं अगोदर, का तर धपाटा खाली
शिकतो मी म्हणून थालीपीठ म्हणू शकताय पण आमच्याकडे धपाटं मिळतं त्यामुळे मी धपाटं म्हणते. थोडंसं पाणी थापून घ्यायचं म्हणजे कापडावरचं खाली चिकटतं. बनवून असं धपाटं तयार. 5 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवून भाजून घ्यायचं. ते थोडंसं वरून टाकून थोडंसंही झाकून ठेवायचं 5 मिनिटांसाठी. गोळा बनवून आपण हा हलक्या हाताने असा लाटून घेणार आहे. कागद त्याच्यावरती टाकून आपण तो पण लाटू शकतोय. पण मला या असं सवय आहे त्यामुळे मी असं बनवायला लागले. आणि ह्या माझं ते खालचं कापड आहे धपाट्यांचं ते स्किप करा कारण ते माझं ह्याच आहे धपाट्यासाठीच आहे. धपाटा बनवून बनवून ते तसं झालंय आता जुनं झालंय. आणि असे कडा थापून घ्यायचे. रुमाल आहे माझा तो खूप जुना झाला आहे. खमंग आणि खुसखुशीत आपलं धपाटं बनवून तयार आहे. याच्याबरोबर दही खरडा उसळ आपण मुगाची किंवा चवाळीची खाऊ शकतो. खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते. तर धपाटं बनवून तयार आहे. हे दुसरं पण आपलं धपाटं बनवून तयार आहे. ह्याच्यावरती आपण कापड घेऊन पण कागद मला सवय आहे त्यामुळे असंच बनवते. थोडंसं असं पाणी टाकून द्यायचं वरती आणि नंतर वरती तेल टाकायचं. आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. दुपारचे 12:30 वाजलेत आणि आजचा जेवणाचा मेनू बघा. गरम गरम ही थालीपीठ किंवा धपाटे किती छान आहेत बघा. आणि दही आणि ठेचा घेणार आहे मी थोडासा. हा ठेचा असा आजचा जेवणाचा मेनू आहे माझा. हातानंच घेतेच सगळं ठेचा. आणि बघा गरम गरम धपाटी दही या सगळेजण जेवायला